सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने दर्जेदार अशा व्हिडिओ लेक्चरसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मित्रांनो, आपण आज पृथ्वीचे अंतरंग हा दुसरा पाठ पाहणार आहोत. तर मित्रांनो, या पाठामध्ये आपल्याला पृथ्वीच्या आतमध्ये काय काय पदार्थ असतात, पृथ्वीचं अंतरंग कसं असतं, शिवाय तुम्हाला काही प्रश्न तर पडतच असतील की भूकंप कसा निर्माण होतो, ज्वालामुखी म्हणजे काय असतं, नेमकं ज्वालामुखीचा उद्रेक होतो कसा, त्यामधून कोणते पदार्थ बाहेर पडतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला या पाठामध्ये मिळणार आहेत. तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. बघा मित्रांनो, काही प्रयोग करून पाहायला सांगितले आहेत. त्यांनी काय म्हटलंय की अर्धा लिटर दूध आहे ते तुम्ही काय करा, तापत ठेवा आणि दूध तापून झालं की उकळी आल्यावरती त्या तापवणे काही करायचे, बंद करायचे आणि मग त्या दुधाच्या पातेल्यावरती झाकण ठेवायचं. तापवणं बंद करून झालं की मग झाकण ठेवायचं. आता पुढे काय करायचे ते महत्त्वाचं आहे मित्रांनो. बघा, 10 मिनिटांनी काय करायचं, पातेल्यावरती आपण जे झाकण ठेवलंय ते झाकण बाजूला करायचं आणि थोडं तिरपं धरायचं. मित्रांनो, काय होते त्यानंतर हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे दुधाच्या वरती आपल्याला काय दिसतं ते बघायचं आहे आणि दुधावरती जमलेला पदार्थ कोणत्या स्वरूपात आहे हा पदार्थ बाजूला करायचा आहे आणि या पदार्थाचे व दुधाचे तापमान जे आहे त्यातील फरक आपल्याला समजून घ्यायचे आहे आणि मग त्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरं द्यायची आहेत. म्हणजे दूध तापत ठेवले असताना कोणत्या स्वरूपात होते किंवा उकळी आली तेव्हा दुधातून काय बाहेर येते, पातेल्यावरती झाकणावरती काय जमा झाले, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या प्रयोगानंतर देता येतील. तर मित्रांनो, यामागचं भौगोलिक स्पष्टीकरण आपण पाहूया. तर बघा, दूध जेव्हा आपण तापवले तर ते दूध तापवण्यापूर्वी पूर्णपणे कसे होते, द्रव स्वरूपात होते. कोणत्या स्वरूपात होते तापवण्यापूर्वी, द्रव स्वरूपात म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये होते. आणि दुधाला उकळी आल्यानंतर त्यातून काय झाल्या, वाफा बाहेर पडत होत्या. काय पडत होत्या, वाफा बाहेर, म्हणजे गॅस बाहेर पडत होता गॅसियस फॉर्ममध्ये. आणि काही वेळाने दुधावरती साय तयार झालेली दिसते आणि ही जी साय आहे ती आतील दुधाचे जे तापमान आहे त्या दुधाच्या तापमानापेक्षा कशी असते, कमी तापमानाची असते. म्हणजे साईचं तापमान दुधाच्या तापमानापेक्षा कसं असतं, कमी असतं. आणि यावरून असे म्हणता येईल की पातेल्यातील जो साईचा थर आहे तो प्रथम थंड झाला तर त्याखालील दूध जे आहे ते त्या मानाने गरम व द्रवरूप राहिले. म्हणजे साईचा थर थंड होतो परंतु ते दूध आहे ते गरम राहतं आणि द्रवरूप राहतं. आणि साईचा थर कसा असतो, थोडा जाड असतो ना, आपण सॉलिड फॉर्म म्हणू शकतो त्याला. तर असेच काहीसे पृथ्वीच्या थंड होण्याच्या प्रक्रियेत झाले आहे. काहीसे पदार्थ जे आहेत ते पृथ्वीच्या थंड होण्याच्या प्रक्रियेमध्ये झाले असावे आणि त्यातूनच मग काही गोष्टी होतात. तर बघा, पृथ्वीची निर्मिती जी आहे ती सौरमालेबरोबरच झाली. याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत आहे की सर्व शास्त्रज्ञांचं काय म्हणणं आहे की पृथ्वीची निर्मिती कशी झाली, जेव्हा सौरमालेची निर्मिती झाली त्या सौरमालेतील विविध ग्रहांसोबत पृथ्वीची देखील निर्मिती झाली. आणि सुरुवातीला पृथ्वी जी आहे ती उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती. कशी होती, उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती. आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती थंड होत गेली. स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी थंड झाली आणि पृथ्वी थंड होण्याची क्रिया जी आहे ती पृष्ठभागापासून केंद्राच्या दिशेने झाल्याने पृथ्वीच्या बाह्य भागाला भूकवच थंड व घन स्वरूप असते. म्हणजे पृथ्वीचा जो, ही पृथ्वी आहे इथे पृथ्वीचा केंद्र आहे आतल्या भागात, तर पृथ्वी जेव्हा थंड होत गेली तेव्हा ती बाह्य भागापासून केंद्राजवळ थंड होत गेली. त्यामुळे बाहेरचा जो भाग आहे तो लवकर थंड झाला, त्यामुळे त्याला भूकवच म्हटले जाते. आणि तो भूकवच कसा असतो, थंड आणि घन स्वरूपाचा असतो. लवकर थंड झाल्यामुळे काय असतो, घन स्वरूपाचा. आपण दुधाची साय पाहिली ना, ती लवकर थंड होते प्रथम आणि ती कशी असते, घन स्वरूपाची असते. त्यामुळे हे पृथ्वीचं भूकवच पण कसं आहे, थंड आणि घन स्वरूपाचं आहे. पण अंतरंगातील भाग जो आहे त्यामध्ये काय, उष्णता अजूनही जास्त आहे. म्हणजे भूपृष्ठाकडून आपण जेव्हा, हे भूपृष्ठ आहे, या भूपृष्ठाकडून आपण जेव्हा गाभ्याकडे जातो तेव्हा काय होते, उष्णता वाढत जाते. उष्णता आपल्याला वाढत जाताना दिसते, ते तापमान अधिक असतं. आणि तसेच आपल्याला विशिष्ट खोलीवरती अंतरंग जे आहे ते अर्धद्रव स्वरूपात आहे, म्हणजे डेन्सली लिक्विड आहे. आपण ते बघूया पुढे. तर मित्रांनो, अशा प्रकारे पृथ्वीच्या आतमध्ये असतात. तर पृथ्वीचे अंतरंग जे आहे ते नेमके कसे आहे याबाबत मानवाच्या मनामध्ये अजूनही काय, कुतूहल आहे. म्हणजे आपण अंतरंगाचा शोध लावलेला आहे पण थोड्याफार प्रमाणात. अजूनही आपण एकदम पृथ्वीच्या आतमध्ये जाऊन काही पाहू शकत नाही, कारण तापमान इतकं असतं की आपण तिथे जाऊच शकत नाही कोणत्याही प्रकारे, एवढं तापमान अधिक असतं. आणि मग भूगर्भशास्त्रज्ञांनी अनेक पद्धतीने अभ्यास करून काही अनुमाने काढली आहेत. आणि त्यासाठी ते काय करतात, त्यांचा अनुमान कशातून काढतात, ते पृथ्वीचा जर आतमध्ये काय हे बघायचं असेल तर त्या पृथ्वीच्या आतमधला एखादा पदार्थ बाहेर आला पाहिजे ना, तरच आपण बघू शकतो. तर भूकंप लहरी येतात किंवा ज्वालामुखी येतो तेव्हा ज्वालामुखीमधून बाहेर पडणारे जे पदार्थ असतात किंवा जे भूकंप लहरी असतात यांचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार मग पृथ्वीच्या आतमध्ये काय असेल याचा अंदाज लावला जातो.
तर मित्रांनो, ज्वालामुखीच्या उद्रेकामधून बाहेर पडणाऱ्या पदार्थामध्ये प्रचंड उष्ण लावारस असतो, वायू, वाफ इत्यादी घटक आढळतात आणि लावारस थंड झाल्यावर त्यापासून काय होतं, अग्निजन्य खडक तयार होतात. मित्रांनो, खडकांचे प्रकार असतात, अग्निजन्य खडक, रूपांतरित खडक. तर हे प्रकार तुम्हाला पुढे येतीलच अभ्यासायला, पण इथे लक्षात घ्या की लावारस जेव्हा थंड होतो त्यापासून काय होतात, अग्निजन्य खडक तयार होतात. हे अतिशय कठीण खडक असतात. तर त्याचबरोबर तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल आणि दाब यांच्या अभ्यासातील अनुमानं काढली तर त्यावरून काय कळतं, अंतररंगाची रचना आपल्याला कळते. तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल आणि दाब यावरून आपल्याला पृथ्वीच्या अंतररंगाची रचना कळते अनुमानांवरून. तर मित्रांनो, म्हणजे आपण एखादं उदाहरण बघितलं तर खाण असतात, त्या खाणींमध्ये आपण जर खोलवर गेलो तर आपल्याला तापमानात वाढ झाल्याचे आढळते. एखाद्या खाणीमध्ये आपण खोलवर गेलो तर तापमानात काय होते, वाढ होते असल्या आपल्याला आढळते. आणि ज्वालामुखीचं पण तसेच आहे, म्हणजे उद्रेकातून बाहेर येणारा लावारस जो आहे तो कसा असतो, तप्त असतो, तापलेला असतो तो, बरोबर. आणि यावरून आपल्याला पृथ्वीचा अंतर्भाग उष्ण व प्रवाही असावा असे कळते, कारण की तो लावारस बाहेर येतो ना, म्हणजे तो प्रवाही असतो आणि गरम असतो म्हणून तो उष्ण व प्रवाही असतो असा आपण अंदाज काढतो. आणि असे भूगर्भशास्त्रांनी अंदाज काढलेला आहे. मित्रांनो, पृथ्वीच्या निरनिराळ्या भागामध्ये दरवर्षी असंख्य भूकंप होतात आणि त्यामुळे काय होतं, भूकंप लहरी देखील निर्माण होतात. आता या भूकंप लहरी पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून प्रवास करतात आणि त्यांची दिशा व वेग यांचा अभ्यास करून अंतरंगाच्या रचनेबाबत अनुमान केले जाते. या भूकंप लहरी ज्या आहेत त्यांचा दिशा व वेग यांचा अभ्यास करून अंतरंगाची रचना कशी असेल याबाबत अनुमान केले जाते. आणि भूकवचाच्या म्हणजे जे भूकवच आहे त्याच्या अभ्यासासाठी मानवाने विंदन छिद्रे देखील पाडली आहेत. कोणती छिद्रे पाडली आहेत, विंदन छिद्रे पाडलेली आहेत. तर आता आपण बघूया मित्रांनो, काय म्हटलंय त्यांनी, पृथ्वीच्या एका बाजूने खोलवर खणत जाऊन विरुद्ध बाजूने बाहेर येता जाता येईल का, याबाबतच्या तुमच्या कल्पना वहीत लिहा आणि त्यावर चर्चा करा. तर मित्रांनो, पृथ्वीच्या एका बाजूने खणत जाऊन तुम्ही बाहेर जाऊ शकता का? मी आताच म्हणलं की अजून देखील शास्त्रज्ञांना ते शक्य झालेलं नाही. तुम्ही फक्त कल्पना करून हे लिहू शकता. बघूया तुमची कल्पनाशक्ती किती आहे. पण हे शक्य नाही, सध्या तरी हे शक्य नाही आणि पुढेही नसेलच. करू शकता, टेक्नॉलॉजी तेवढी डेव्हलप झाली पाहिजे तर होऊ शकतं, पण अशक्य आहे बऱ्यापैकी. त्यानंतर मित्रांनो काय म्हटलं आहे, माहीत आहे का तुम्हाला, आपल्या पृथ्वीची निर्मिती जी आहे ती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झालेली आहे. कधी झालेली आहे, 460 कोटी वर्षापूर्वी. आणि प्रारंभिक अवस्थेमध्ये पृथ्वी जी आहे ती वायुरूप होती. कशी होती पृथ्वी, वायुरूप होती. आणि उष्णता उत्सर्जन प्रक्रिया होऊन हळूहळू ती काय झाली, थंड होत गेली. कशी होत गेली, थंड होत गेली. आणि पृथ्वीला प्रथम द्रवरूप अवस्था प्राप्त झाली आणि कालांतराने पृथ्वीचा सर्वात बाह्य भाग जो आहे तो प्रथम थंड झाला आणि त्यामुळे त्याला घनरूप अवस्था प्राप्त झाली. म्हणजे सर्वात लवकर थंड झाला म्हणून ते कसे, भूकवच कसे आपलं घनरूप आहे आणि पृथ्वीच्या या भागालाच भूकवच असे म्हटले जाते. आणि अजूनही सूर्यमालेतील जे बाह्य ग्रह आहेत ते वायुरूप अवस्थेमध्ये आहेत. म्हणजे मित्रांनो, सूर्यमाला आपली खूप मोठी आहे आणि त्याच्यामध्ये अनेक ग्रह आहेत ज्यांना बाह्य ग्रह म्हटलं जातं, तर ते अजूनही कसे आहेत, वायुरूप अवस्थेमध्ये आहेत. आपल्याला जे ग्रह माहिती आहेत ते सोडून इतर जे ग्रह आहेत त्यांना बाह्य ग्रह म्हटलं जातं मित्रांनो, तर ते वायुरूप अवस्थेमध्ये आहेत. तर आता आपल्याला पृथ्वीच्या अंतररंगाची रचना कशी असते मित्रांनो हे पाहायचं आहे. यासाठी त्यांनी काही प्रयोग सांगितले आहेत तुम्हाला. वेगवेगळ्या कलरचे मातीचे गोळे घ्यायचे आणि मग ते काय करायचे, एक मोठा एक लहान मग असे करत करत ते एकमेकांमध्ये लाटून घ्यायचे. तुम्हाला मग त्याचं पुरणपोळी करतो आपण तसं पुरण भरायचं लाल रंगाचं गोळा भरून, मग त्याचा आकार मग ते कापून बघायचं, असं त्यांनी करून पाहायला सांगितलंय. आपण आता डायरेक्ट पाहूया डायग्रामॅटिकली की कसं असतं ते. तर मित्रांनो, भूपृष्ठाकडून आपण जेव्हा गाभ्याकडे जातो म्हणजेच केंद्राकडे जातो पृथ्वीच्या, तर तेव्हा काय होतं, भूपृष्ठ म्हणजे काय, जमीन, आपण जमिनीवरती राहतो ना, तर या जमिनीपासून आपण जेव्हा केंद्राकडे म्हणजे खाली जमिनीच्या जेव्हा जातो तेव्हा जे बदल होतात त्यामध्ये प्रामुख्याने काय होतं मित्रांनो, तापमान, घनता यांचा समावेश असतो. आपल्याला बदल कशात दिसतात, तापमानामध्ये आणि घनतेमध्ये बदल दिसतात. आणि या दोन घटकांमधील बदलांच्या अनुषंगाने पृथ्वीच्या अंतरंगाचे पुढील विभाग पडतात. आता आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग पाहायचे आहेत, ते कोणकोणते आहेत पाहूया. तर मित्रांनो इथे बघा, इथे काय म्हटलंय, भूकवच, प्रावरण आणि गाभा हे 3 विभाग मुख्यतः पडतात. भूकवच काय माहिती आहे, भूपृष्ठ, आणि गाभा काय असतो, केंद्र. आता प्रावरण, भूकवच आणि गाभ्याच्या मध्ये काय असतो मित्रांनो, प्रावरण असतं. तर मित्रांनो, जे भूकवच आहे त्याचे 2 भागांमध्ये विभाजन आहे, एक खंडीय कवच आणि एक महासागरीय कवच. खंडीय कवच म्हणजे काय, तर जमिनीचा भाग जो आहे, खंड, आपले कॉन्टिनेंट्स जे आहेत त्याला खंडीय कवच म्हटलं जातं. आणि पाण्याचा भाग जो आहे तिथे काय म्हटलं जातं, जे महासागर आहेत त्यांना महासागरीय कवच असे म्हटलं जातं.
त्यानंतर मित्रांनो जे प्रावरण दिलेलं आहे त्याला मॅन्टल म्हणतात. तर प्रावरण जे आहे त्याचं 2 भागामध्ये विभाजन आहे पुन्हा. ते कशात? उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. पुढे आपण ते डायग्रामेटिकली पाहूया. जे उच्च प्रावरण असतं ते पुढे वरती असतं आणि निम्न प्रावरण आतमध्ये असतं. तर ते बघूया आपण. त्यानंतर गाभा आहे. तर गाभ्याचे देखील बाह्य गाभा आणि अंतर्गाभा असे 2 प्रकार पडतात. 2 उपभाग आहेत. तर ते देखील आपण पाहूया पुढे. इथे सध्या तुम्हाला पृथ्वीच्या अंतर्भागाची रचना दाखवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता म्हणजे एकामध्ये एक असे कसे गोळे ठेवलेले आहे त्याचा तुम्ही इथे अंदाज बांधू शकता. तर बघा इथेही तुम्हाला पृथ्वीचं कवच दिसतं. हे काय? भूकवच आहे. काय? भूकवच आहे. त्यानंतर हे पिवळ्या रंगाचं जे दिसतं ते काय? प्रावरण आहे. मॅन्टल आहे. प्रावरण आहे ते पिवळ्या रंगाचं. त्याच्या आतमध्ये म्हणजे त्याच्या आत थोडं आपण गेलो खोलीवरती तर काय आपल्याला दिसेल? बाह्य गाभा लागेल. काय लागेल? हे संत्रीसारखं तुम्हाला जे दिसतंय ते काय? बाह्य गाभा आहे. आणि त्या बाह्य गाभ्याच्या आतमध्ये जो अंतर्गाभा आहे तो पूर्ण लाल एक गोळा आहे. त्याला काय? अंतर्गाभा म्हटलं जातं. तर अशा प्रकारे एक साधारण पृथ्वीची कशी असते? रचना असते. पृथ्वीच्या अंतरंगाची रचना असते. आता मित्रांनो आपल्याला ह्यामध्ये दिलेले जे भूकवच, प्रावरण, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा यांचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. तर आपण पाहूया भूकवच. तर मित्रांनो पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असतो आणि त्याला भूकवच म्हणून ओळखले जाते. बरोबर. आणि हा जो भूकवच आहे त्याची जाडी सर्वत्र सारखी नसते. म्हणजे काही ठिकाणी तो जाड असतो, काही ठिकाणी पातळ असतो. जाड पातळ म्हणजे उंच सकलपणा त्यामध्ये आपल्याला दिसतो. काही ठिकाणी पर्वते असतात, काही ठिकाणी सपाट मैदाने असतात. तर या काही ठिकाणी खोदलेलं असतं. आपण जे रस्ते साठी जरा खोदतो म्हणजे मातीचा थर कमी झालेला असतो. तर या सर्व गोष्टी असतात. त्यामुळे भूकवचाची जाडी सगळीकडे सारखी नसते. आणि सरासरी जाडी जी आहे भूकवचाची ती सरासरी जाडी किती मानली जाते? 30 ते 35 किलोमीटर इतकी मानली जाते. मित्रांनो इथे तुम्हाला पृथ्वीचे अंतरंग जे आहे ते जाणून घेण्यासाठी जो प्रयोग करायला सांगितला ते इथे दिलेला आहे. उदाहरण कसं करू शकता तुम्ही? वेगवेगळ्या रंगाचे गोळे एकमेकांच्या आतमध्ये ठेवून मग पुढे तुम्ही पाहू शकता आणि त्याला कापून मग बघू शकता की अशा प्रकारे हे जे शेवटी दिलं एकमेकांमध्ये ठेवून नंतर कापल्यावरती तुम्हाला असं दिसेल ते साधारणपणे. तर तुम्ही हा प्रयोग करू शकता किंवा आपल्याकडे आकृती दिलेलीच आहे वरती आपण पाहिली. तर आता आपल्याला मित्रांनो इथे तुम्हाला एक डिटेलमध्ये आकृती दिली आहे. पृथ्वीचे अंतरंग दाखवणारी ही प्रतिमा आहे. पृथ्वीचे अंतरंग आपल्याला यातून कळतं की एकदम व्यवस्थित. बघा आता इथे तुम्हाला सुरुवातीला काय आहे? आपलं भूकवच आहे. बरोबर. आपण भूकवचाच्या खाली पाहिलं प्रावरण असतं. प्रावरण कसं असतं मित्रांनो? प्रावरण घनरूप असतं. तर घनरूप असतं प्रावरण. आपलं भूकवच तर घनरूप असतंच, ते कठीण असतं. प्रावरण देखील घनरूप असतं. तर मित्रांनो प्रावरण जे आहे त्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं की प्रावरणामध्ये देखील निम्न प्रावरण आणि उच्च प्रावरण असतं. तर हे जे निम्न प्रावरण आहे हे वरच्या एवढ्या भागामध्ये काय? निम्न प्रावरण आहे. आणि हे जे खाली आहे ते काय आहे? ते उच्च प्रावरण आहे. तर हे तुम्हाला मित्रांनो इथे दिसू शकतं. त्यानंतर आपल्याला खालचा कोणता भाग येतो? आपला बाह्य गाभा येतो. खाली कोणता येतो? बाह्य गाभा. तर बाह्य गाभ्यामध्ये आपण बघू शकता हा जो एवढा पार्ट आहे तो काय? बाह्य गाभा आहे. आणि त्यानंतर काय येतो? अंतर्गाभा. हा सगळ्यात शेवटी काय आहे? शेवटचं टोक जे दिसतं निमुळतं ते काय? अंतर्गाभा आहे. ते कसं असतं? घनरूप असतो. तर बघा मित्रांनो प्रावरण घनरूप असतं. त्यानंतर बाह्य गाभा जो आहे तो बाह्य गाभा कसा असतो? द्रवरूप असतो. हे लक्षात ठेवा. घनरूप प्रावरण असतं आणि बाह्य गाभा द्रवरूप असतो. आणि अंतर्गाभा जो आहे तो पुन्हा कसा असतो? घनरूप असतो. तर तुम्हाला इथे टेम्परेचर इन्व्हर्जन दिसू शकतं. तर मित्रांनो तो भूकवचाची जाडी, भूकवच आणि प्रावरण याचं तुम्हाला इथे दिलेलं देखील आहे. एक थर तुम्ही बघू शकता. भूकवच आणि प्रावरण असं ते दिसतं. आणि शिलावरण जे आहे ते 100 किलोमीटरपर्यंत असतं. शिलावरण किती असतं? 100 किलोमीटरपर्यंत. म्हणजे इथपर्यंत काय असणार? शिलावरण असणार 100 किलोमीटरपर्यंत. शिलावरण म्हणजे काय मित्रांनो? दगड, माती आपले तो थर आपल्याला इथे दिसेल. त्यानंतर मित्रांनो जे प्रावरण आहे त्याचे आपल्याला 2870 किलोमीटर इतके काय दिलेले? उंची दिलेली आहे. म्हणजे हे प्रावरण जे आहे ते किती असतं? 2870 किलोमीटर एवढं असतं. तसंच जे गाभा दिलेला आहे तो किती असतो मित्रांनो? गाभ्याचा भाग जो आहे तो 3471 किलोमीटर इतका असतो. बघा पृथ्वीच्या आतमध्ये देखील किती मोठी पृथ्वी आहे ते तुम्हाला कळू शकतं. तर 3471 किलोमीटरचा गाभा असतो. मग त्यामध्ये बाह्य गाभा आणि अंतर्गाभा असे डिव्हिजन होतं. आणि मित्रांनो पृथ्वीचे जे केंद्र आहे ते आपल्याला इथे दिलेलं आहे. तर पृथ्वीचे केंद्र जे आहे ते 6371 किलोमीटरपर्यंत आहे. म्हणजे जी त्रिज्या आहे पृथ्वीची ती एवढी 6371 अशी मानली जाते. तर यामध्ये आकड्यांमध्ये तफावत तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी दिसेल. पण सध्या स्टेट बोर्डला रेफर करा. हे गव्हर्नमेंटचे बुक्स असतात. त्यामुळे जर आपलं काही उत्तरामध्ये जरी चुकीचं असलं तरी आपण या बुक्सद्वारे क्लेम करू शकतो की आमचं उत्तर बरोबर आहे. त्यामुळे हे आकडा लक्षात ठेवा. 6371 किलोमीटर पृथ्वीचे केंद्र एवढ्या अंतरावरती असते.
तर मित्रांनो बघा, आपण भूकवच पाहत होतो. भूकवचाची खंडाखालील जाडी जी असते ती किती असते? 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान असते. 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान असते. आणि भूकवचाची ही जी जाडी आहे ती पर्वत श्रेणीखाली किती असते? 40 किलोमीटरपेक्षा जास्त असते. पर्वत श्रेणीखाली 40 किलोमीटरपेक्षा जास्त. आणि सागर पृष्ठाखाली ती 10 किलोमीटर पेक्षा कमी आढळते. म्हणजे बघा, पर्वत आहे म्हणून वाढली ना जाडी, कारण की पर्वत वर उंच असतात, मग पर्वतांची उंची देखील त्यात मोजली जाणार. म्हणून पर्वत श्रेणींखाली भूकवच 40 किलोमीटरपेक्षा जास्त. आणि सागर पृष्ठाचा विचार केला तर मग तर अजून खाली, सागर ते वरती पाणी असतं, सागराचं पृष्ठ अजून खाली असतं, सागर तर मग तिथून जर विचार केला तर ती 10 किलोमीटरपेक्षा कमी आढळते. तर हे जाडीचं एक तुम्ही इथे लक्षात घ्या. नंतर मित्रांनो काय दिलेलं आहे, तर भूपृष्ठाखाली आपण जसजसं खोल जातो, भूपृष्ठाच्या खोलवर जातो, तसतसे तापमान काय होत जाते? वाढत जाते. भूपृष्ठाच्या जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. हे आपण सुरुवातीला पण पाहिलं. तर भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते. आणि त्यानंतर प्रावरणात तापमानाच्या वाढीत काय होते? प्रमाणामध्ये तापमानाच्या वाढीचं जे प्रमाण आहे त्यामध्ये काय होते? घट होते. म्हणजे प्रावरणापर्यंत जाताना आपल्याला तापमानात वाढ होते आणि प्रावरणापर्यंत मग काय होतं? प्रावरणात तापमानाच्या वाढीचे काय होते? घट होते. म्हणजे पुन्हा मग जेव्हा आपण प्रावरणातून पुन्हा गाभा क्षेत्राकडे जातो तेव्हा काय होते? तापमानात वाढ होते. गाभा क्षेत्रामध्ये तापमानात काय होते? वाढ होते. आणि पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 डिग्री ते 6000 डिग्री सेल्सिअस तापमान असते. किती मित्रांनो? पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 डिग्री ते 6000 डिग्री सेल्सिअस इतके तापमान असते. बघा, पुन्हा एकदा लक्षात घ्या की भूपृष्ठापासून खाली जाताना तापमानात वाढ होते, परंतु जेव्हा प्रावरणात जातो तेव्हा तापमानाच्या वाढीच्या प्रमाणात काय होते? थोडी घट होते. तापमान खूप कमी प्रमाणात असं घट होते, वाढत नाही. वाढतं तापमान पण ते खूप कमी असतं आणि कमी प्रमाणात वाढतं. आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा गाभा क्षेत्राकडे आपण जातो तेव्हा पुन्हा तापमानामध्ये वाढ होते. आणि पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असतं. त्यानंतर मित्रांनो, भूकवच जे आहे ते प्रावरण व गाभा यांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी जाडीचे आहे. कसे आहे ते? अतिशय कमी जाडीचे आहे. प्रावरण आणि गाभा याची जाडी कशी आहे? भूकवचाच्या तुलनेने खूप अधिक आहे. आणि त्याचे जे भूकवच जे आहे त्याचे 2 उपविभाग पडतात. भूकवचाचे 2 उपविभाग आपण पाहिले, खंडीय कवच आणि महासागरीय कवच. तर ते आता आपण डिटेलमध्ये पाहूया. तर खंडीय कवच जे आहे त्यामध्ये मित्रांनो, भूखंड प्रामुख्याने सिलिका, हे सिलिकॉन या मूलद्रव्याचे संयुग आहे. सिलिका काय? सिलिकॉन या मूलद्रव्याचे संयुग आहे. तर भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम यापासून बनलेले आहेत. भूखंड कशापासून बनलेले आहेत? सिलिका व ॲल्युमिनियम पासून बनलेले आहेत. आणि यामुळेच काय होतं? या थराला पूर्वी सियाल म्हणायचे. म्हणजे सिलिका आणि ॲल्युमिनियमचं, सिलिकाचं SI म्हणजे सी आणि ॲल्युमिनियमचं AL म्हणजे सियाल, ॲल्युमिनियमचं याल, तर सियाल असं नाव होतं. त्यानंतर मित्रांनो, भूखंडीय कवच जे आहे त्याची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम घनसेमी इतकी आहे. 2.65 ते 2.90 ग्रॅम घनसेमी इतकी भूकवचाची घनता दिलेली आहे. आणि खंडीय कवच जे आहे त्याची सरासरी जाडी सुमारे 30 किलोमीटर इतकी आहे. खंडीय कवचाची सरासरी जाडी किती आहे? 30 किलोमीटर इतकी आहे. आणि या थरामध्ये प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतात. बघा मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे की या थरामध्ये खंडीय कवच जे आहे त्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने कोणते खडक आढळतात? तर त्यामध्ये प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतात. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? तर महासागरीय कवच. तर आता बघा, महासागरीय कवच जे आहे हा भूकवचाचा दुसरा थर आहे. पहिला थर कोणता? तर जो खंडीय कवच होता तो. आणि दुसरा थर कोणता? महासागरीय कवच. तर हा थर जो आहे तो सिलिका आणि मॅग्नेशियम यांच्या संयुगाने बनलेला असतो. तर बघा, आपण तिकडे पाहिलं सिलिका आणि ॲल्युमिनियम, त्याला सियाल म्हणायचे. इकडे सिलिका आणि मॅग्नेशियमने हा थर बनलेला असतो. कोणता? महासागरीय कवच. तर मित्रांनो, हा जो महासागरीय कवच आहे याला सिलिका आणि मॅग्नेशियमने बनल्यामुळे म्हणजे सी आणि मॅग्नेशियमचा M, तर या हिशोबाने सायमा असे नाव होते. पूर्वी याला काय म्हणायचे? सायमा असे नाव दिले जायचे. आणि या थराची सरासरी जाडी 7 ते 10 किलोमीटर इतकी आहे. तर महासागरीय कवच जे आहे त्याची घनता 2.9 ग्रॅम घनसेमी ते 3.3 ग्रॅम घनसेमी इतकी आहे. आणि या थरामध्ये प्रामुख्याने बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात. आपण तिकडे कोणता खडक पाहिला? तर तिकडे ग्रॅनाइट खडक आढळून येतात. आणि हा जो थर आहे महासागरीय कवचाचा, तर यामध्ये मित्रांनो बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात. हे जे आपल्याला हे जे आपल्याला भूकवच दिसतं तर त्यामध्ये वरचा थर काय असतो? वरचा खंडीय असतो आणि त्याखाली काय असतो? महासागरीय असतो. अगदी जवळजवळ असतात पण वरती खंडीय आणि त्याखाली महासागरीय कवच असतं.
त्यानंतर मित्रांनो काय म्हटलंय, इथे तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या आहेत. म्हणजेच पृथ्वीच्या अंतरंगामध्ये विविध थरात कोणते मूलद्रव्य आढळतात ते बघूया. सिलिकॉन Si, ॲल्युमिनियम Al, सिलिकॉन Si, मॅग्नेशियम Mg. म्हणजे बघा, सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम कुठे आढळतं आपल्याला? क्रस्टमध्ये आढळतं, म्हणजे वरचा भाग जो खंडीय. त्यानंतर आपल्याला सिलिकॉन आणि मॅग्नेशियम सायमा जे आहे ते सायमामध्ये आढळतं. त्यानंतर आपल्याला म्हणजे महासागरीय कवचामध्ये. आणि त्यानंतर निकेल आणि आयन Ni आणि Fe, यामुळे याला निफे म्हणतात. हे आपल्याला पुढे बघायचे, तर हे केंद्रामध्ये आढळतं. तर मित्रांनो बघा, तुम्हाला माहिती आहे का, खंडीय कवच व महासागरीय कवच जे आहे यांच्या घनतेमध्ये विलगता आहे. विलगता म्हणजे काय? त्याच्यामध्ये एक रेष असते. विलगता म्हणजे ते एक रेषेने किंवा एका थराने काय असतात, विभागलेले असतात. आणि हे कॉनरॅड या शास्त्रज्ञाने शोधून काढले आहे. म्हणून या विलगतेला काय म्हणतात? कॉनरॅड विलगता असे म्हटले जाते, खंडीय कवच आणि महासागरीय कवचामध्ये. तर भूकवच व प्रावरण यांच्यामध्ये विलगता आहे. आणि हे कोणी शोधून काढले? हे मोरोविसिक जे आहे शास्त्रज्ञ, त्यांनी शोधून काढले. आणि त्यामुळे याला मोहोविलगता असे म्हटले जाते. म्हणजे ज्या शास्त्रज्ञाने जी विलगता शोधून काढली त्यांना ते नाव देण्यात येते. तर मित्रांनो हे महत्त्वाचं आहे, जोड्यासाठी विचारलं जातं. तर भूकवच जे आहे म्हणजे खंडीय कवच आणि महासागरीय कवच याच्यामध्ये कॉनरॅड विलगता आहे. आणि भूकवच व प्रावरण याच्यामध्ये मोहोविलगता आहे. त्यानंतर मित्रांनो प्रावरण व गाभा यांच्यामध्ये विलगता आहे. आणि ती कोणी शोधून काढली? प्रावरण व गाभामधील विलगता गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने शोधून काढली. आणि त्या विलगतेला काय म्हणतात? गटेनबर्ग विलगता असे म्हटले जाते. तर प्रावरण आणि गाभा याच्यामध्ये गटेनबर्ग विलगता आढळते. तर या 3 विलगता तुम्ही लक्षात ठेवा, कॉनरॅड विलगता, मोहो विलगता आणि गटेनबर्ग विलगता. त्यानंतर आपल्याला प्रावरणाविषयी बघायचं आहे. तर भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरण जे आहे त्याचे उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण असे 2 उपविभाग पडतात. तर आपण ते पाहिले उपविभाग. त्यानंतर उच्च प्रावरण जे आहे ते जास्त प्रवाही असते. आणि याचाच अर्थ काय? शिलारस कोटी तिथे आढळतात. कुठे? उच्च प्रावरणात. याच भागामध्ये आपल्याला शिलारस कोटी आढळतात, कारण ते जास्त प्रवाही असते. आणि शिलारस कसं असतं? लिक्विड फॉर्ममध्ये असतो, रसच असतो ना तो एक प्रकारचा. तर ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वी पृष्ठावरती येतो. कशामधून? बाह्य प्रावरणामधून हा शिलारस पृथ्वी पृष्ठावरती येतो. प्रावरणाचा हा जो भाग आहे त्याला दुर्बलावरण असे देखील म्हणतात. प्रावरणाच्या या भागाला काय म्हणतात? दुर्बलावरण असे म्हणतात. भूकंपाची जी केंद्रे आहेत ती प्रामुख्याने या भागामध्ये आपल्याला आढळतात. कुठे? दुर्बलावरणात आढळतात. आणि भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीपर्यंत प्रावरणास सुरुवात होते. बघा, भूपृष्ठापासून कुठं? हे आपलं भूपृष्ठ झालं. आणि इथे काय झालं? इथे आपल्या आलं प्रावरण या भागामध्ये. तर या 42 किलोमीटरपर्यंत काय असते? प्रावरणाला सुरुवात होते. आणि मित्रांनो लक्षात घ्या की या प्रावरणामध्येच भूकंपाचे केंद्र असतात. म्हणजे इथून भूकंप लहरी वर पृष्ठभागावरती येतात. तर प्रावरणातील ज्या अंतर्गत शक्ती आहेत त्यामुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावरती पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती आणि ज्वालामुखी, भूकंप यांसारख्या प्रक्रिया घडत असतात. या प्रक्रिया कशामुळे घडतात आता क्लिअर झालं. तर प्रावरणातील ज्या अंतर्गत शक्ती आहेत त्यामुळे होणाऱ्या हालचाली ज्या असतात त्यामुळे मग पर्वत निर्मिती होते, पर्वत तयार होतात, किंवा द्रोणी निर्मिती होते, खचदरी होतात, ज्वालामुखी, भूकंप यांसारख्या प्रक्रिया घडतात. आणि या भागामध्ये 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवरील तापमान 2200 डिग्री सेल्सिअस ते 2500 डिग्री सेल्सिअसपर्यंत असावे असे अनुमान आहे. कोणत्या भागामध्ये? या प्रावरणाच्या भागामध्ये. तापमान किती? 2200 डिग्री सेल्सिअस ते 2500 डिग्री सेल्सिअस. आणि तेथील खडकाच्या रचनेमध्ये व घनतेमध्ये एकाएकी बदल होतो. तेथील जी खडकाची रचना आहे आणि घनता आहे त्यामध्ये काय होतो? एकाएकी बदल होतो. तर प्रावरणाची जी खोली आहे त्यामध्ये 2870 किलोमीटर असावी ती खोली, असा शास्त्रीय अंदाज वर्तवलेला आहे. म्हणजे प्रावरण जे जितका खोलवर आहे तर ते 2870 किलोमीटरपर्यंत खोल आहे असा शास्त्रज्ञांनी अंदाज वर्तवलेला आहे. आपण पाहिलं की प्रत्यक्षात तर हे मोजणं शक्यच नाही, त्यामुळे त्या एक अंदाज वर्तवला जातो. आणि प्रावरणाची सरासरी घनता जी आहे ती 4.5 ग्रॅम घनसेमी असून खोलीनुसार घनतेमध्ये वाढ होत जाते. तर प्रावरणाची घनता जी आहे ती 4.5 ग्रॅम घनसेमी असून खोलीनुसार काय होत जाते? घनतेमध्ये वाढ होत जाते. जसं खोलवर जात तशी घनता वाढत जाते आणि तापमान देखील वाढत जातं. पण आपण पाहिलं की काही ठिकाणी तापमानाच्या वाढीमध्ये फरक पडतो. आणि याचे कारण काय आहे? तर वाढत जाणारा दाब वाढला तर घनतेमध्ये काय होते? वाढ होते. आणि निम्न प्रावरणाची घनता 5.7 ग्रॅम घनसेमी इतकी आहे. मित्रांनो हे डिटेल्स लक्षात ठेवणे गरजेचे नाही. या आकडे जरी लक्षात नसले तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त त्रिज्या पृथ्वीची, काही टेम्परेचर लक्षात ठेवा, एवढं असलं तरी इनफ आहे.
त्यानंतर आपल्याला गाभ्याविषयी पाहायचं आहे। तर मित्रांनो, भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर खोलीच्या खाली काय होतो, गाभ्याचा भाग सुरू होतो। कधीपर्यंत? 2900 किलोमीटरच्या खोलीच्या खालपासून। आणि प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग हा काय झाला, आपला गाभा झाला। आपण पाहिलं होतं हे स्ट्रक्चर। तर यामध्ये आपण वरचं भूकवच आणि त्यानंतर प्रावरण येतं, मग काय येतो, गाभा येतो। तर हा पूर्ण भाग काय झाला, प्रावरणाच्या खालचा भाग हे पृथ्वीचं केंद्र, तर इथपर्यंतचा भाग काय झाला, गाभा झाला। आणि मित्रांनो, या गाभ्याची जाडी, हा जो गाभा आहे याची जाडी किती असते, 3471 किलोमीटर एवढी असते। आणि या गाभ्याचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे 2 भाग पडतात। आता आपल्याला ते भाग जाणून घ्यायचे। तर मित्रांनो, बाह्य गाभा सुरुवातीला पाहूया। बाह्य गाभा जो आहे तो भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत असतो। म्हणजे 2900 किलोमीटर पासून ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आपल्याला बाह्य गाभा आढळतो। आणि भूकंपाच्या ज्या दुय्यम लहरी असतात मित्रांनो, भूकंप जे आहे त्याच्या प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी अशा असतात, सरफेस वेव्स पण असतात। तर या ज्या लहरी आहेत या प्रकार आपण पुढे भूकंप पाहू तेव्हा डिटेलमध्ये पाहूयाच, पण सध्या इथे एक गोष्ट लक्षात घ्या की या ज्या भूकंपाच्या दुय्यम लहरी आहेत त्या गाभा क्षेत्रामधून प्रवास करू शकत नाहीत। आणि या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाही, म्हणूनच शास्त्रज्ञांनी याच्यावरून काय अनुमान काढले, काय अंदाज लावला की हा जो गाभा क्षेत्र जो आहे तो कसा आहे, द्रवरूप किंवा अर्धद्रवरूप स्वरूपाचा आहे। द्रव किंवा अर्धद्रवरूप स्वरूपाचा गाभा भाग आहे। म्हणजे त्यांनी असा अंदाज काढला की असावा असं। आणि भूकंपाच्या प्राथमिक लहरी ज्या आहेत त्या मात्र गाभा क्षेत्रातून प्रवास करतात, परंतु त्यांचा वेग जो असतो तो या गाभा क्षेत्रामध्ये काय होतो, मंदावतो। या भूकंपाच्या प्राथमिक लहरींचा वेग काय होतो, मंदावतो। बघा, पुन्हा लक्षात घ्या की भूकंपाच्या प्राथमिक लहरी यातून प्रवास करतात पण त्यांचा वेग मंदावतो गाभा क्षेत्रामध्ये, पण ज्या दुय्यम लहरी आहेत त्या गाभा क्षेत्रामधून प्रवास करत नाहीत। आणि बाह्य गाभा जो आहे मित्रांनो त्याची घनता 9.8 ग्रॅम घनसेमी इतकी आहे। तर द्रवरूप बाह्य गाभा जो आहे त्याचे तापमान सुमारे 5000 डिग्री सेल्सिअस इतके आहे। घनता किती, 9.8 ग्रॅम घनसेमी आणि तापमान किती, 5000 डिग्री सेल्सिअस। बाह्य गाभ्याविषयी आपण पाहत आहोत। त्यानंतर मित्रांनो, पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा हा द्रवरूप पदार्थाचा बनलेला आहे व या थरामध्ये लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे। कशाचे प्रमाण आहे, लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे, हे आपण पाहिलं आहे। आणि बाह्य गाभ्याच्या या द्रवरूप भागामध्ये ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात। कसे प्रवाह निर्माण होतात, ऊर्ध्वगामी आणि अर्ध्वगामी असं हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल असे प्रकार पडतात। तर इथे कसं असतं, वर्टिकल ऊर्ध्वगामी प्रवाह आपल्याला पाहायला मिळतात। आणि या भागाचे हे वैशिष्ट्य आहे की या द्रवरूप भागामध्ये, बाह्य गाभ्याच्या भागामध्ये ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात। त्यानंतर मित्रांनो काय म्हटले की बाह्य गाभा व अंतर्गाभा जे आहे यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वगामी जे ऊर्ध्वमुखी प्रवाह आहेत ते तयार होतात। कशामुळे तयार होतात, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे। आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे हा जो प्रवाह आहे यांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते। पृथ्वी स्वतःभोवती गोल गोल फिरते तेव्हा हे जे प्रवाह आहेत, प्रवाह म्हणजे काय, एक प्रकारचे करंट्स असतात, तर त्यांना देखील भोवऱ्यासारखी गती प्राप्त होते। ऊर्ध्वगामी म्हणजे कसे गोल गोल ते फिरत राहतात आणि मग काय होते, या सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात। काय होतात, विद्युत प्रवाह निर्माण होतात आणि त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते। तिथे काय होते मित्रांनो, चुंबकीय क्षेत्र आतमध्ये तयार होते आणि यालाच काय म्हटले जाते, भूजनित्र असे म्हटले जाते। यालाच भूजनित्र असे संबोधले जाते। पृथ्वीचे हे जे चुंबकीय क्षेत्र आहे ते पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते। पृथ्वीचे जे चुंबकीय क्षेत्र आहे ते पृथ्वी ग्रहाच्या म्हणजे या पृथ्वीच्या बाहेरही, अवकाश असतं ना पृथ्वीच्या बाहेर, ही जी पृथ्वी आहे त्याच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत काय असते मित्रांनो, ते कार्यरत असते। आणि या चुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते। पृथ्वीच्या वातावरणामध्ये सूर्याकडून येणाऱ्या सौर वातांपासून संरक्षण होते। सौर वादळे वगैरे येतात तर या चुंबकीय क्षेत्रामुळे काय होते, पृथ्वीचे संरक्षण होते। ती सौर वादळे पृथ्वीपर्यंत पोहोचत नाहीत, या भूचुंबकीय क्षेत्राचा आपल्याला फायदा होतो। आणि पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात। पुढे आपण चुंबकावरण डिटेलमध्ये बघूया, डायग्रामॅटिकली बघूया, पण इथे लक्षात ठेवा की पृथ्वीवर निर्माण झालेले जे चुंबकीय क्षेत्र आहे त्याला चुंबकावरण असे म्हणतात। आणि हे पृथ्वीचे 5वे व महत्त्वाचे आवरण आहे। वातावरण, जलावरण, शिलावरण हे सर्व आपण पाहिले ना, तर चुंबकावरण हे देखील एक महत्त्वाचे आवरण आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला अंतर्गाभ्याविषयी जाणून घ्यायचं आहे। आता आपण अंतर्गाभ्याचा अभ्यास करूया। तर बघा, अंतर्गाभा जो आहे तो भूपृष्ठाखाली सुमारे 5150 किलोमीटर पासून 6371 किलोमीटर खोलीपर्यंत म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रापर्यंत
असतो, बरोबर. तर एवढं आता इथे लक्षात घ्या. आता आपल्याला ही डायग्राम आपण पाहिलं ना पृथ्वीचं चुंबक आवरण, तर आता आपल्याला हे पाहायचं आहे मित्रांनो. हे बघा, आपल्याला इथं पृथ्वी दिसते, बरोबर. आणि हे पृथ्वीचे चुंबक आवरण खरं बघायला गेलं तर ही पृथ्वी आहे आणि हे पृथ्वीचे चुंबक आवरण असं असायला पाहिजे, बरोबर. दोन्ही साईडला चुंबक आवरण समान समान असायला पाहिजे. पण काय मित्रांनो, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती पडत असतो आणि त्या चुंबक आवरणावरती देखील सूर्याचा प्रकाश पडतो. तर जेव्हा हा सूर्य इथून या चुंबक आवरणावरती पडतो प्रकाश, तेव्हा काय होतं मित्रांनो, त्याचा आकार बदलतो. तर चुंबक आवरण जे आहे ते ज्या साईडला सूर्याचा प्रकाश पडतो त्या भागामध्ये थोडं चपटं होतं, थोडं असं चपटं होतं, हे चपटं राहतं. आणि जो शेवटचा मागचा भाग जो असतो तो असा लांबत जातो, थोडा असा लांब पाकळीच्या आकाराचा असतो. तर हे असं चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. कशामुळे? सूर्यामुळे ते पृथ्वीचं चुंबकत्व बदलतं, थोडा आकार बदलतो. म्हणजे पृथ्वीच्या गाभामध्ये असणारे जे निकेल आणि फेरस आहे, लोह खनिजे आहेत, त्यामुळे पृथ्वी एका महाकाय चुंबकासारखे कार्य करते. पृथ्वी कशासारखे कार्य करते? एका महाकाय चुंबकासारखे कार्य करते आणि यालाच आपण भूचुंबकत्व म्हणतात. म्हणजे अर्थ ॲक्ट लाईक अ बार मॅग्नेट, बरोबर. तर हे अशा प्रकारे चुंबक आवरण पृथ्वीचे असते, हे तुम्ही ते लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय म्हटलेलं आहे इथं, पृथ्वी एक चुंबकाप्रमाणे कार्य करते, बरोबर, बार मॅग्नेट सारखं. तर बघा त्याची इथं आकृती दिलेली आहे. इथे तुम्हाला दिसू शकतं की आपले पृथ्वीचे ध्रुव उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असतात, बरोबर. ही पृथ्वी आहे तर हा ॲक्सिस आहे. इथं काय झालं, उत्तर ध्रुव झाला आणि इथं दक्षिण ध्रुव झाला. परंतु मित्रांनो पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव वेगळे असतात, पृथ्वीचे भूचुंबकीय ध्रुव वेगळे असतात. ते इथे आहेत, इथे एक ध्रुव आहे आणि इथे एक ध्रुव आहे. तर अशा प्रकारे पृथ्वीचे भूचुंबकीय ध्रुव देखील असतात. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की काही ठिकाणी जिथे हे भूचुंबकीय ध्रुव आहेत तिथे ना एक वेगळंच वातावरण निर्माण होतं आणि तिथे आकाशात वेगवेगळ्या रंगाचे आपल्याला ढग पाहायला मिळतात. मी आता प्लेस ॲक्च्युली विसरते, पण ऑरोरा लाईट्स म्हणून ऑरोरा लाईट्स निर्माण होतात. जे ऑरोरा लाईट्स बघायला आपण जातो, देशांना व्हिजिट द्यायला जातो, तिथे ऑरोरा लाईट्स या भूचुंबकत्वामुळे निर्माण होत असतात. तसेच मित्रांनो हे जे भूचुंबकत्व आहे त्याच्या संदेशवानासाठी देखील उपयोग होतो आणि पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या स्थलांतरणाला देखील याची मदत होते. शिवाय उपग्रह आपण जे सोडतो, सॅटेलाईट सोडतो, त्याच्या प्रक्षेपणासाठी देखील याचं मदत होते. तर पृथ्वी आपण पाहिलं की एका चुंबकाप्रमाणे कार्य करते. पृथ्वीचा आपण भौगोलिक आज पाहिला आणि पृथ्वीचा चुंबकीय आज देखील पाहिला. तर मित्रांनो बघा, या पृथ्वीचा जो केंद्रभाग आहे तो पृथ्वीगर्भाचा जो केंद्रभाग आहे तो घनस्थितीत आहे आणि या घनगोलाची सुमारे घनता किती आहे तर 13.3 ग्रॅम घनसेमी इतकी आढळते. तसेच मित्रांनो या थरामध्ये लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. काय आढळतात? लोह आणि निकेल ही मूलद्रव्ये आढळतात आणि त्यामुळे त्यास निफे असेही म्हणतात. काय म्हणतात त्याला? निफे असे म्हणतात. म्हणजे निकेलचं आणि लोहचं फेरस, लोहाला फेरस बोलतात ना इंग्लिशमध्ये, तर फेरसचा फे म्हणून निफे असं त्याला म्हणतात. आणि गाभ्यामध्ये या भागातील पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्याने अंतर्गाभा घनरूप आहे. अंतर्गाभा कसा आहे? घनरूप आहे आणि येथील तापमान साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते. बघा, सूर्याचे पृष्ठीय तापमान म्हणजे आपल्या भूकवचावरती पृष्ठभागावरती किती सूर्याचे पृष्ठीय तापमान किती असेल? सूर्याच्या पृष्ठभागावरती या पृथ्वीच्या नाही. तर सूर्याच्या पृष्ठीय तापमान जितके असेल ना तितकेच या अंतर्गाभ्याचे देखील तापमान असते. हे इथे लक्षात घ्या. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, अंतर्गाभ्याचे तापमान कंपेअर करून विचारलं जाऊ शकतं. तर सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते, हे इथे लक्षात घ्या. तर मित्रांनो बघा, आपण निफे पाहिलं, सियाल, सायमा पाहिलं. आता इथे काय म्हटलंय त्यांनी, जे भूकंप लहरी आपल्याला दिलेल्या आहेत त्यांच्या वक्रांचे निरीक्षण करायला सांगितलंय. त्यासाठी एक त्यांनी प्रयोग दिलेला आहे. एस म्हणजे त्यांनी दुय्यम लहरींचा वेग दाखवलेला आहे आणि वक्र जे पी लहरी आहेत त्या प्राथमिक दाखवलेल्या आहेत. पी लहरी प्राथमिक आणि एस म्हणजे दुय्यम, प्रायमरी आणि सेकंडरी असं त्यांनी दाखवलेलं आहे. आणि आपल्याला टिंबाच्या साहाय्याने मग वक्र जो दिलेला आहे तो या वेगाचा सरासरी कल आपल्याला दाखवतो. मग कसा कल आहे त्या रेषांचा ते दाखवतो. टिंब डॉट डॉट दिलेले आहेत ना, तर यानुसार हा प्रयोग दिलेला आहे. मग त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की किती खोलीवरती जातात, काय कधी प्रवेश कुठे करतात, किती सेकंदापर्यंत आपण त्या दाखवू शकतो, काही सर्व प्रयोग दाखवलेला आहे. तुम्ही एकदा वाचून घ्या आणि तो करा. त्यानंतर मित्रांनो आणखी काय म्हटलंय, पृथ्वीचे अंतरंग कसे असेल याबद्दल 10 ते 12 वाक्य लिहा. बघा, आता आपण एवढं पाहिलं पृथ्वीचे अंतरंग कसे आहे, तर यावरती तुम्ही लिहूच शकता. त्यानंतर जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय आणि ते कशासाठी साजरा केला जातो. मित्रांनो आपण पर्यावरणाचे देखील लेक्चर्स बनवत होतो, तर त्या पर्यावरणाच्या लेक्चर्समध्ये जागतिक वसुंधरा दिन कधी असतो हे दिलेलं आहे. आपण सर्व साजरा देखील करतो आणि तो कशासाठी साजरा केला जातो हे देखील त्यात सांगितलं आहे. तर तुम्ही ते लेक्चर बघा, त्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल किंवा जरा शोधायचा प्रयत्न करा.
त्यानंतर काय म्हटलंय, जरा डोके चालवा. पृथ्वीच्या अंतरंगात गेल्यास तुमच्या वजनात काय फरक होत जाईल आणि याचा अंदाज करायला सांगितला आहे आणि याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. ते देखील तुम्हाला कळून जाईल. जर तुम्ही नेटवरती सर्च केलं तर कळेल. थोडं डोकं चालवा. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ लेक्चर इथे संपलेला आहे. यानंतर पुढच्या भागात आपण पुढचा पाठ पाहणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.